सरकारने मोठ्या हुशारीने सरकारचाच एक प्रतिनिधी आमच्या आंदोलनामध्ये उतरवला आणि बरोबर धनंजय मुंडेंना बाजूला काढून घेऊन गेला। मनोज जरांगेंनी केलेले हे स्टेटमेंट सांगतंय की बीडचं प्रकरण अजूनही सरकारची पाठ सोडायला तयार नाहीच। मी सुरुवातीपासूनच म्हटले होते की पवार जर एखाद्या आंदोलनाचा किंवा एखाद्या मुद्द्याचा भाग बनले तर तो मुद्दा सहजासहजी निवळत नाही। कारण ज्यावेळी मनोज जरांगे यांच्यावर अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळी ते शरद पवारच होते जे पहिल्यांदा आंदोलनस्थळी गेले। आणि आता सुद्धा बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ते शरद पवारच होते जे सुरुवातीलाच मस्सा जोगला जाऊन आले। या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांनी ना कुठली टिप्पणी केली, ना या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला आणि ना हे प्रकरण वाढेल या उद्देशाने काही स्टेटमेंट केले। पण तरी सुद्धा हे प्रकरण संपता संपत नाहीये। नेमकं घडलंय का? मनोज जरांगेंनी म्हटलंय की वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी केला, पण या विषयावर फोकस का केला जात नाहीये की वाल्मिक कराड खंडणी नेमकी कोणासाठी घेत होता? सुदर्शन घुले, विष्णू साठे हे खंडणी मागायला गेले कुणाच्या म्हणण्यावर? वाल्मिक कराडच्या म्हणण्यावर। पण वाल्मिक कराड कुणाच्या म्हणण्यावर ही खंडणी गोळा करत होता? सगळ्यांना दिसतंय ना, धनंजय मुंडेंच्या, असं मनोज जरांगे म्हणतात। मग धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये आरोपी का केलं जात नाहीये असा सवाल सातत्याने लावून धरला जातोय। सुरुवातीपासूनची जर टाइमलाईन बघितली तर सुदर्शन घुले आणि विष्णू साठे यांचीच नावं प्रामुख्याने या खुनामध्ये आली होती। हळूहळू करत जवळपास 8 आरोपी या प्रकरणामध्ये आले आणि मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड समोर आला। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेच आहे हे वारंवार सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी लावून धरलं। पुढे जाऊन सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या झालेल्या भेटी समोर आल्या। या भेटीपासूनच मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यामध्ये बिनसलं आणि त्याच दृष्टिकोनातून मनोज जरांगेंनी आता एक आरोप केलाय। तो आरोप ऐका। फडणवीस साहेब, कळतंय तुम्ही सरकारचा प्रतिनिधी आंदोलनात घातला, त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सहआरोपी आणि धनंजय मुंडे वाचवल्यात। धनंजय मुंडे 302 मध्ये हाई हे सिद्ध झाले, कारण हे लोक ज्यांनी जबाब दिलाय हे लोक धनंजय मुंडेचे आणि यांनी धनंजय मुंडेसाठी खून केला, पैशासाठी केलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे 302 मध्ये घ्या नसता एक दिवस सरकार पुढे संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे। सरकारने विशेष करून फडणवीस साहेबांनी अजितदादांनी याला वाचवू नका। तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत। आज तुम्हाला वाटत असून आमची सत्ता आहे। तर या आरोपात मनोज जरांगे स्पष्ट म्हणतात की सरकारने डोक्यानं आमच्या आंदोलनामध्ये सरकारचा एक लोकप्रतिनिधी उतरवला आणि तो शाबूतपणे धनंजय मुंडेंना बाजूला घेऊन गेला। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मंत्रिपद त्यांचं गेलंय, ते सध्या कुठेच दिसत नाहीत, अधिवेशनातही दिसलेले नाहीत। मात्र धनंजय मुंडेंची आमदारकी ही जावी आणि त्यासोबतच धनंजय मुंडेंना सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करावं ही मागणी अजूनही मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे। मग प्रश्न तयार होतो की फक्त आता फ्रंटला मनोज जरांगे दिसतात, दुसरे फ्रंटला रणजित कासले सुद्धा दिसतात, तिसरे फ्रंटला न आलेले शरद पवार आहेत का? गेल्या काही दिवसांपासून टाइमलाईन किंवा माध्यमातून गायब झालेले शरद पवार आजही बीडच्या प्रकरणात ऍक्टिव्ह असल्याचेच आरोप होतात। त्याला कोणकोणती कारणं आहेत ती कारणं सविस्तरपणे 3 कारणांच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यातील सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण, महादेव मुंडे यांची ही हत्या घडली होती। परभणीतही हत्याकांड झालं होतं। मात्र या दोन्ही ठिकाणी शरद पवार न जाता फक्त संतोष देशमुख यांच्याच घरी जाणं कनेक्शन सांगतंय धनंजय मुंडेंना दाबणं। दुसरं कनेक्शन सांगतंय जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे दोघांमध्ये सुरू असलेली तिरकस लढाई आणि त्याआधी म्हणजे निवडणुकांआधीच धनंजय मुंडे यांच्याविषयी शरद पवारांनी केलेलं विधान। अजित पवारांसोबत किती गेले आणि का गेले यापेक्षा धनंजय मुंडे का गेले हे शरद पवारांना जास्त टोचलं आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे शरद पवारांच्या टार्गेटवर आहेत आणि पवारांनी तेव्हाच सांगितलं होतं लायकी नसलेला माणूस आहे, याला मी कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझं मलाच माहिती आहे। राग दिसून येत होता म्हणून असं बोललं जातंय की पवार अजूनही धनंजय मुंडेंची पाठ सोडायला तयार नाहीत। आणि तिसरं पण महत्त्वाचं कारण, अजित पवारांसोबत धनंजय मुंडे गेले पण या पलीकडे जाऊन सरकारला डॅमेज करण्यासाठी आणि सरकार स्थापन होऊन
फक्त पुढील 100 दिवसात एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखवणं, यासाठी विरोधी पक्षनेता नसताना सुद्धा महाविकास आघाडीने काहीही न करता सुद्धा अप्रत्यक्षपणे शरद पवारांनीच यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। मनोज जरांगे हे अजूनही ऍक्टिव्ह आहेत। मनोज जरांगे मैदान सोडायला तयार नाहीयेत। मनोज जरांगे तोपर्यंत हार मानणार नाहीयेत जोपर्यंत धनंजय मुंडेंना या विषयामध्ये सहआरोपी केले जात नाहीत। त्यातल्या त्यात PSI रणजित कासले यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ पुन्हा एकदा सरकारला अडचणीत आणताना दिसतात। यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे शांत होत चाललेत। अंजली दमानिया सांगतात त्या पद्धतीने काही दिवसांनंतर बीड प्रकरणावर कोणीही बोलणार नाही, कारण आता प्रत्येकाला एकच भीती सतावते, ते म्हणजे आता पुन्हा न्हाव्याचे उकंडे उकरले जाणार आणि त्यातून धन नाही केसच सापडणार। अगदी त्या पद्धतीने आता सगळ्यांचीच काळे चिठ्ठे जे आहेत ते मुंडे बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार। खोक्या त्याचाच पार्ट होता। संदीप क्षीरसागर आणि तहसीलदार यांच्यामध्ये झालेला वार्तालाप हा त्याचाच भाग होता। बजरंग सोनवणे यांच्यावर झालेले काही आरोप हा त्याचाच भाग होता। प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीमध्ये खर्च केलेला पैसा हा त्याचाच भाग होता। आणि पुढे जाऊन आणखी कित्येक प्रकरणं जे आहेत ते वारंवार चिघळले जाणार। एवढंच काय, ज्या प्रकरणामुळे वादळ उठलं त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह असलेले धनंजय देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी दादा खिंडकर यांचा सुद्धा तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। अर्थ सांगतोय की आता बीडमध्ये सगळ्यांचीच उणीधुनी काढली जाणार आहे आणि अंदाज असा सांगतोय की आता मनोज जरांगे हे पुन्हा धनंजय मुंडेंवरती जो डाव खेळू पाहतायत तो डाव रिस्की असला तरी आता जरांगे आणि धस ओपनली एकमेकांना नडतील असंही दिसतंय। या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।